स्वामी समर्थ. महालक्ष्मीचे व्रत सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्या सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. संपत्ती, सतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले आहे. मात्र यंदा मार्गशीर्षातली 4थ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर आपण जाणून घेऊया. मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलावे असे प्रश्न विचारले जात आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळे व्रत आहेत. दोन्हीचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक 26/12/2024 उद्यापन अवश्य करावे. ज्याचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशा सुवासिनी जेवायला बोलवावा. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. किंवा ज्या महिलांनी एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे. नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. त्यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो. द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी दिनांक 27/12/2024 उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा. देव उपवास नसतो. देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो. इतरांनी एकादशीला उपवास असतात. तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा. शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांना संभ्रम निर्माण केला असतो. मात्र अशा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र काही जण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरवल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजी व्रताचे उद्यापन करा. मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाची पूजा कशी करावी? इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे. त्यांना फळे, फूल, गजरा, महालक्ष्मीची व्रताची पुस्तके, एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा व आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य स्वच्छ करून स्वच्छ वस्त्र घालून लक्ष्मी मातेची मनोभावने पूजा करावी. लक्ष्मीनाथाची कथा वाचावी. देवीची आरती करावी. कळत नकळत एखादी चूक झाली असेल त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावे अशी मनोभावने देवीला प्रार्थना करावी. नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घंटातील नारळ उचलून ठेवावा व कलश हलवावा. काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. कलशामधील पाणी तुळशीला वृंदावनात घालावे. हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे. काही विशेष आणि नियम: अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. पूजा शांत मनाने करावी. दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये. मांसाहार करू नये. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.